हॅलो मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या रविवार 4 मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण लवकर जाणून घेऊया। नंदिनी इस्त्री करून आलेल्या कपड्यांची विभागणी करत असते। त्याच वेळेस तिला एका टी शर्टवर के हे अक्षर दिसतं आणि तिला आठवतं की जीवाचं ज्या मुलीवर प्रेम होतं तिचं नाव के अक्षराने सुरू व्हायचं आणि जीवाच्या छातीवर के नावाचा टॅटू सुद्धा आहे। त्यामुळे ती चांगलीच दचकते या के अक्षराला। मिथून तेथे येतो आणि विचारतो, काय झालं नंदिनी, या कपड्यातून तुला शॉक लागला की काय? नंदिनी म्हणते, नाही काका, असं काही नाही झालंय। मिथून शब्दकोडं सोडवत असतो तेव्हा नंदिनी विचार करते की मला या के अक्षराची किती भीती वाटते। के अक्षर पाहिलं की मी दचकते, असं मला का होतंय? ही के नेमकी आहे तरी कोण? त्या के नावाच्या मुलीचं नाव काय असेल? हे सगळंच नंदिनी विचार करत असते। तेवढ्यात मिथून तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, नंदिनी, मी तर सवलतीत पास झालोय, पण तू चांगली हुशार दिसतेस। मला हे शब्दकोडं सोडवायचंय। क नावावरून हे अक्षर सुरू होणार आहे, हा शब्द सुरू होणार आहे, तू मला मदत करशील का? नंदिनी म्हणते, हो करेल ना काका, आणि ती मिथूनला मदत करू लागते। मिथून हा शब्द काय असेल तिला एक्सप्लेन करत असतो, परंतु त्याच वेळेस वसवात्या ही काहीतरी गणगण करत या दोघांच्या मधून जाते आणि नंदिनीच्या हातात जे तांबे असतात, जे ग्लास असतात, ट्रे असतो, तो चक्क वसुआत्याच्या पायावरच पडतो। वसुआत्या जोरात ओरडते, जसं काय आभाळच तिच्या डोक्यावर पडले, तिच्या पायावर पडले की अगं अगं आई, मी तर मेले, या नंदिनीने माझा पायच तोडला। मिथून आणि नंदिनी तिला खुर्चीवर बसवतात। नंदिनी म्हणते, थांबा वसुआत्या, मी गरम पाण्याची पिशवी करून आणते, तुम्हाला चांगला शेक देते। तर वसुआत्या चिडून म्हणते, आधी माझ्या पायावर इतकं वजन पाडलंस आणि आता मला चटके देतेस का? तेव्हा मिथून हसू लागतो आणि म्हणतो, वा वसुताई, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर तर किती भारी आहे। वसुआत्या चिडून म्हणते, जोक नाही मारते मी, किती त्रास होतोय कळतं का तुला काही? आधी या नंदिनीची बहीण काव्या मला काही त्रास देत असते, काही बाही बोलते, आणि आता आज या नंदिनी सुद्धा तोडफोड करायला सुरुवात केली, माझा पाय मोडला, मला हे काही सहन होत नाहीये। नंदिनी म्हणते, माझी चूक झाली, माझं लक्षच नव्हतं, मी तुमच्यासाठी मस्तपैकी पेन रिलीफ स्प्रे आणू का? तर वसुआत्या म्हणते, मला काही नकोय, मला काहीच नाही पाहिजे। तर मिथूनची मात्र माकडचाळी सुरूच असतात, तो वसुआत्याला आणखीनच त्रास देत असतो, त्यामुळे वसुआत्याला खूप दुखतं। यावरून नंदिनी सुद्धा चांगली टेन्शनमध्ये येते। इकडे काव्या तिच्या क्लास बाहेरच बसलेली असते। काव्याची मैत्रीण तेथे येते आणि विचारते, ओ मोहितेबाई, सॉरी देशमुखबाई, तुम्ही क्लासच्या बाहेर काय करताय इतक्या उकाड्यामध्ये? या बेंचवर बसून इतक्या उन्हात तर तुमचा पापड झाला असेल ना? काव्या चिडून म्हणते, आधीच मला घरी खूप प्रश्न विचारतात सगळे, तू नको मला प्रश्न विचारू। तर ही मैत्रीण म्हणते, अगं चांगले आहेत ना तुझे घरचे, कशाला त्यांना नावं ठेवतेस? तर काव्या चिडून म्हणते, चांगले आहेत, मग त्यांच्या चांगुलपणाचं मी काय लोणचं घालू का? त्यात तो पार्थ देशमुख, त्याला तर लोणच्याच्या डब्यातच बंद करून ठेवला पाहिजे। मैत्रीण विचारते, एवढी का चिडलीयस, काय केलं तुझ्या नवऱ्याने? तर काव्या चिडून म्हणते, पहिली गोष्ट तर तो माझा नवरा नाहीये, आणि काय सांगायचं तुला, किती त्रास देतो तो मला, नुसते सतत प्रश्न विचारत असतो, माझ्या मागे मागे करत असतो, आणि तुला माहितीये ना, मला मागे मागे करणारी मुलं नाही आवडत, आणि सतत सांगतो, हे मला माझ्या आईने सांगितलंय, ते मला त्याच्या आईने सांगितलंय, मला तर वाटतं सगळं स्वतःच्या मनाने करतो आणि आईचं नाव लावतो, मला बिलकुल आवडत नाही तो, मला खूप इरिटेट करतो, असं म्हणून काव्या ही डोक्याला हात लावते। मैत्रीण विचारते, सांग ना नेमकं काय घडलंय, मला सगळा रिकॅप दे। काव्या विचारते, कोणता रिकॅप देऊ तुला? पहिल्या दिवसापासून हेच घडतंय, मला शाळेतल्या गोष्टी सांगत बसता की डोक्याला डोकं लागलं की पुन्हा एकदा टक्कर घ्यायची, नाहीतर शिंग येतात, कायम एकच कॅसेट चालू असते। मी भारतातील टॉप 30 आर्किटेक्ट्स पैकी आहे, मी काय त्यांची क्लायंट आहे का मला हे सगळं सांगायला? आणि कोणता टॉप 30 मधला आर्किटेक्ट अशा शाळेतल्या गोष्टी सांगतो की अर्धा ग्लास भरलेला आहे, अर्धा ग्लास रिकामा आहे, नुसतं काही ना काहीतरी त्यांचं चालूच असतं। काव्या ही इतकं मन भरून पार्थबद्दल बोलते, हे पाहून या मैत्रिणीला आनंद होतो, तिच्या या सगळ्या गोष्टी ऐकून ती हसू लागते। काव्या चिडून म्हणते, आता जर तू हसली ना तर तुला मी फटकेच देईल, एकतर मी इतकं सिरियसली सांगते, मला त्रास होतोय आणि तू माझ्या असं हसतेय का? परंतु काव्या ही पार्थबद्दल मन भरून बोलत असते, पार्थ तिच्याबरोबर काय काय करतो, या दोघांमध्ये काय काय भांडणं होतात, तो तिला मनवण्यासाठी तिच्या मागे मागे काय काय करतो, हे सगळं काव्या या मैत्रिणीला सांगत असते। तर इकडे पार्थ त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये असतो, काम करत असतो, तेवढ्यात त्याची एक एम्प्लॉई तेथे येते आणि त्याला खूप साऱ्या फाईल्स देते। पार्थ विचारतो, या फाईल्स कुणी पाठवल्यात?
तर ही सांगते तुमची पार्टनर आहे ना रम्या मॅडम त्यांनी. पार्थ चिडून म्हणतो एकतर ती माझी पार्टनर नाहीये, त्यांच्यासाठी आपण दुसरं डेझिग्नेशन केलंय, त्यामुळे पुन्हा असं बोलायचं नाही. हे एम्प्लॉई सॉरी म्हणून तेथून निघून जाते. पार्थ विचार करतो आता एवढ्या मोकळ्या फाईलचं मी काय विचार करू, याचं काय करू. तेवढ्यात त्याला आठवतं की आपण काव्याला म्हणालो होतो की तुझ्यासाठी मी मोकळ्या फाईल्स घेऊन येईल, मग तू फाड. ते आठवून पार्थ हसू लागतो, पण तो क्षणातच विचार करतो मिस्टर पार्थ देशमुख एवढं पिघळायची गरज नाहीये. सकाळी किती मोठं भांडण झालं, काव्या तुझ्याशी कसं बोलली हे तुला आठवतंय ना. पार्थ हा सिरियस होतो. तो त्याचं वॉलेट खिशात ठेवू लागतो. तेवढ्यात त्याला आठवतं की काव्यानेच आपल्याला वॉलेट आणून दिलं होतं आणि तो पुन्हा स्माईल करू लागतो. तर इकडे काव्याचं महाभारत सुरूच असतं. ती तिच्या मैत्रिणीला सगळं सांगत असते की पार्थ हा कसा गाडी घेऊन तिच्या मागे मागे येतो, तिला रोज विचारतो तुम्हाला कुठे सोडू का, गाडीत बसा ना. यावरून ही मैत्रीण हसू लागते आणि म्हणते की काव्या किती बदलली आहेस तू, आज पहिल्यांदाच तुझ्या बोलण्यात जीवाचा विषय निघाला नाही, फक्त पार्थबद्दल बोलते तू. काव्याला मोठा धक्काच बसतो आणि ती चिडून म्हणते तसं काही नाहीये, ते मला किती त्रास देतात हे मी तुला सांगते ना, म्हणून त्यांचा विषय येतोय. आणि ती पुन्हा एकदा पार्थबद्दलच बोलू लागते. यावरून ही मैत्रीण चांगलीच खुश होते आणि हसू लागते. काव्य चिडून म्हणते याची शिक्षा तुला मिळणार आहे, आता मला कॅन्टीनला घेऊन जायचं आणि मस्त मिसळपाव खाऊ घालायचा. मैत्रीण म्हणते ठीक आहे आणि या दोघी मैत्रिणी मस्त मिसळपाव खायला जातात. तर इकडे पार्थ हा त्याच्या केबिनमध्ये हसत असतो. तेवढ्यात रम्या तेथे येते आणि पार्थच्या चेहऱ्यावर इतकी छान स्माईल पाहून ती म्हणते किती गोड हसतोयस तू, हसताना किती छान दिसतो, नेहमी असंच हसत राहा. चल आपण दोघे एकत्र घरी जाऊया, आज मी गाडी ड्राईव्ह करते, तू माझ्या शेजारी बस, किशोर कुमारची गाणी ऐकूया. पार्थ लगेचच रम्याच्या हातात गाडीची चावी देतो. रम्या खूप खुश होते. पार्थ म्हणतो तूच गाडी चालव आणि एकटीच घरी जा, मला महत्वाचं काम आहे, मी दुसरीकडे जातोय. असं म्हणून पार्थ तेथून जातो. रम्याला प्रश्न पडतो की हा नेमका गेलाय कोठे. इकडे काव्या आणि तिची मैत्रीण या दोघी रस्त्याने चालत असतात. रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु कोणताच रिक्षावाला थांबत नाही. यावरून काव्याची खूप चिडचिड होते की मला मुंबईचा कंटाळा आलाय, येथे रिक्षाच भेटत नाही. तेवढ्यात एक रिक्षा तिच्या जवळ येऊन थांबते. काव्या ही रिक्षा डोकावून पाहते तर चक्क पार्थ असतो. पार्थ म्हणतो बसा रिक्षात. पार्थला पाहून काव्या खूप चिडते आणि म्हणते ही जगातली शेवटची रिक्षा असली ना तरी मी नाही बसणार, तुम्ही कशाला माझ्या मागे मागे करताय. तर पार्थ म्हणतो तुम्हाला गाडी नाही आवडत, आता मी रिक्षा घेऊन आलो तर रिक्षातही बसायला नकार देताय. पहा थोडाच वेळ राहिलाय, सिग्नल सुटेल, ही रिक्षा गेली तर घरी जायला खूप त्रास होईल. काव्या त्यासाठी नकार देते, पण पार्थ हा तिला समजावून सांगतो रिक्षात बसायला काय प्रॉब्लेम आहे. शेवटी काव्या तयार होते आणि कशीबशी रिक्षात बसते. या रिक्षाच्या मागे जोडी तुझी माझी असं लिहिलेलं असतं. काव्या आणि पार्थ रिक्षाने घरी येऊ लागतात. तर इकडे नंदिनी ही क या अक्षराचाच विचार करत असते. भेंडी कापल्यानंतर सुद्धा ती क अक्षर बनवते आणि ही क नावाची मुलगी कोण असेल, तिचं आणि जीवाचा काय संबंध असेल याचाच विचार करू लागते. तेवढ्यात मानिनी तेथे येते आणि विचारते तू भेंडीची भाजी बनवतेस का. नंदिनी हो म्हणते. तर अविनाश हा मस्त रेडी होऊन घराबाहेर जात असतो, शिट्टी वाजवतो. तेव्हा ती विचारते कुठं चाललात. विक्रम सांगतो आज मस्त डिनरला बाहेर जातोय मीनाक्षी बरोबर. हे ऐकून मानिनी विचारते वा वा, डिनरला ते सुद्धा मीनाक्षी बरोबर का. नंदिनी हे सगळं ऐकू लागते. तर विक्रम म्हणतो तसं काही नाहीये, बिझनेस मीटिंग आहे. मानिनी विचारते ती मीनाक्षी कधीपासून बिझनेस करायला लागली. तर विक्रम सांगतो ती नाही बिझनेस करत, म्हणजे ती तिच्या नवऱ्याचा बिझनेस सांभाळते ना, त्यासाठी मीटिंग आहे, उगाचच काही बाही मनात आणू नको. हे सगळं ऐकून नंदिनी चांगलीच हसू लागते. तर मानिनी म्हणते मी कुठे काही मनात आणलं, तुम्हीच मनाचं बोलताय. तर विक्रम हा घाबरून तसाच निघून जातो. तर इकडे काव्या आणि पार्थ या दोघांची रिक्षा राईड सुरू असते. पार्थ हा काव्याकडे एकटक पाहतच असतो, तर काव्या मात्र त्याच्यावर चिडलेली असते. काव्या ही रिक्षामध्ये हालचालीमुळे पार्थच्या अंगावर येते. यावरून ती पार्थलाच मारू लागते. ती डोक्याला हात लावते, तिला घाम येतो. तर पार्थ तिला सनग्लासेस देतो, परंतु काव्या सनग्लासेस घ्यायला तयार होत नाही. त्यानंतर पार्थ हा स्वतः सनग्लासेस घालतो, त्यामुळे काव्या त्याच्यावर आणखीनच चिडते. काव्याला घाम येतो तर पार्थ तिला रुमाल देतो. काव्या हा रुमाल सुद्धा घेत नाही. या मागे एक मस्त बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असतं, साथ दे तू मला या गाण्यावर. या दोघांचा हा सीन आहे आणि हा सीन तुम्हाला सर्वांना सुद्धा खूपच आवडेल. खूप रोमॅन्टिक सीन आहे, जेथे पार्थ
हा काव्याकडे एकटक पाहत असतो, तिच्यासाठी सगळं काही करतो, तर काव्या मात्र त्याच्यावर चिडलेली असते आणि या दोघांची ही केमिस्ट्री तुम्हाला सुद्धा नक्कीच खूप आवडेल. तर इकडे नंदिनी ही मानिनीला विचारते, तुम्ही बाबांना एवढं का चिडवत होतात? कोण आहे ही मीनाक्षी? मानिनी सांगते, तुझी दुसरी सासू. नंदिनीला मोठा धक्काच बसतो. मानिनी सांगते, मी, तुझे बाबा आणि ती मीनाक्षी आम्ही तिघे एकाच कॉलेजमध्ये होतो. तुझ्या बाबांना मीनाक्षी खूप आवडायची, तर मला तुझे बाबा आवडायचे. एक दिवस त्या मीनाक्षीने माझ्याकरवीच एक चिठ्ठी तुझ्या बाबांसाठी पाठवली. तुझ्या बाबांना वाटवलं की लव्ह लेटर्स आहे. ते खूप खुश झाले. त्यांनी सगळ्या मित्रांना मस्तपैकी पार्टी दिली आणि नंतर ती चिठ्ठी उघडली. चिठ्ठी उघडल्यावर त्यांना कळलं की मीनाक्षीने त्यांना काही प्रेमाची चिठ्ठी नव्हती पाठवली, प्रेमपत्र नव्हतं पाठवलं, तर तुझ्या कॉलनीमध्ये जो मुलगा आहे ना, तो मला खूप आवडतो, त्याच्याशी माझी ओळख करून दे असं म्हणाले होते. आणि त्यानंतर त्यांना मी खांदा दिला आणि मग आमचं जमलं. हे ऐकून तिला खूप आनंद होतो. नंदिनी विचारते, पण तुम्ही एवढं हसून तुमच्या नवऱ्याचा पास्ट कसा काय सांगता? तुम्ही इतका विचार कसा काय करता? तर मानिनी सांगते, प्रत्येकाचा एक पास्ट असतो. आपण तो विसरून आपल्या माणसाला आपल्या प्रेमात घ्यायला हवं, त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. ही गोष्ट नंदिनीला सुद्धा पटते आणि क अक्षराची तिला जी भीती वाटत असते ती टळते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्य आणि पार्थ हे एकत्र घरी आले. यावरून रम्याचा खूप जळफळाट होईल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.